हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कटोरी ब्लाऊज. तर तुम्ही इथे बघू शकता, ही जी आहे ही योकपट्टी आहे आणि आधी जे मी दाखवलं ते हुकपट्टी आयपट्टी आहे. यानंतर तुम्ही इथे बघू शकता हे दोघीसुद्धा कटोरी आहेत, कटोरी ब्लाऊजाची, आणि हे साईड भाग आहे. तर इथे मी कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं हे तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला अमोरासमोर हा कटोरीचा भाग ठेवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता एकच दिशेला अशा पद्धतीने कटोरी ठेवू नका, नाहीतर तुमच्या ब्लाऊजाचे एकच साईड रेडी होईल. तर अशा पद्धतीने समोरासमोर कटोरी ठेवून घेतल्यानंतर यावर आपल्याला अस्तरावर मेन कापड चिपकून घ्यायचं आहे. यानंतर साईड भागाला सुद्धा आपल्याला सगळ्यात आधी अमोरासमोर ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज रेडी करताना प्रत्येक वेळेस तुम्हाला अशाच पद्धतीने समोरासमोर ठेवूनच कापड चिपकून घ्यायचं आहे. जर तुम्ही समोरासमोर कापड ठेवला नाही तर तुमचं एकच साईड रेडी होऊ शकते. यासाठी आधी समोरासमोर ठेवून घ्यायचं. आता इथे मी कापड अस्तराला चिपकून घेतला आहे आणि एक्स्ट्रा जो काही फॅब्रिक आहे तो सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. तर इथे आता आपण कटोरीला टक्स मारून घेऊ. अशा पद्धतीमध्ये इथे मी टक्स मारून घेते. तर इथे मी दोघीसुद्धा कटोरीला टक्स मारून झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कटोरीच्या टक्सची फिनिशिंग किती व्यवस्थित अशी आलेली आहे आणि कटोरीची सुद्धा किती छान फिनिशिंग आली आहे. यानंतर अशा पद्धतीने आपल्याला साईड पार्ट ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला आता साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही जर बिगनर असाल तरीसुद्धा तुम्हाला हे शिवता येऊ शकतं. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्यवस्थित व्हिडिओला फॉलो करा. स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण ब्लाऊज असा स्टिच करता येईल. तरी या पद्धतीने मी इथला साईडचा भाग रेडी करून घेतलेला आहे. याच पद्धतीत आता मी जो दुसरा भाग आहे हा सुद्धा मी रेडी करून घेईल. तर तुम्ही बघू शकता मी दोघीसुद्धा भाग रेडी करून घेतलेले आहेत. आत्ता आपल्याला योकपट्टी लावायची आहे. तर योकपट्टीचा हा जो गोल आकार आहे हा आपल्याला कटोरीच्या साईडने ठेवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता कटोरीचा जो गोल आकार आहे त्याच ठिकाणी मी गोल आकारावर कटोरी ठेवून घेते आणि योकपट्टीसुद्धा ठेवून घ्यायची आहे. याच पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊज शिवाल तर नक्कीच खूप व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये तुमचा कटोरी ब्लाऊज रेडी होईल. आणि जर तुम्हाला माझं सांगितलेलं समजत असेल आणि असेच जर माझे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी योकपट्टीला तिघी कापडाला व्यवस्थित असे एकत्र आणून शिवून घेतलेलं आहे. यानंतर आता मी वरच्या साईडचा कापड बाहेर काढून पूर्ण जो आतला कापड आहे कटोरीचा हा मी फोल्ड करून घेते आणि अशा पद्धतीने इथे मी शिलाई मारून घेते. अंडरग्राऊंड शिलाई असल्यामुळं अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेते. शिलाई मारताना एक नेहमी लक्षात ठेवा की आतला जो आपण कापड फोल्ड केलेला आहे यावर आपली शिलाई यायला नको याची काळजी घ्या. तर इथे मी 2 शिलाई मारून आता रेडी करून घेतलेला आहे खालचा भाग. आता आपण याला सरळ करून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता मी योकपट्टी सरळ करून घेतलेली आहे आणि किती व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये योकपट्टी तयार झालेली आहे. समोरून तर फिनिशिंगमध्ये आहेच, पण पाठीमागून सुद्धा तुम्ही बघू शकता की कुठूनच आपला फॅब्रिक निघलेला नाही आहे. किती व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये योकपट्टी रेडी झालेली आहे. तर याच पद्धतीमध्ये आता मी दुसरासुद्धा भाग रेडी करून घेतलेला आहे आणि तुम्ही आपल्या ब्लाऊजाची फिनिशिंग बघू शकता. यानंतर आता मी इथे डोरी पायपिंगचा यूज करून डोरी पायपिंग लावून घेते
जर तुम्हाला डोरी पायपिंग येत नसेल तर मी यावर तुमच्यासाठी सेपरेट असा डोरी पायपिंगचा व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल डोरी पायपिंगचा तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की डोरी पायपिंगचा व्हिडिओ बघायचा आहे. तर मी नक्की त्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. तर तुम्ही इथे बघू शकता की डोरी पायपिंग अशा पद्धतीने मी लावून घेते. इथे मी आधी कट्स लावून घेते. कट इथे मी गोल आकारावर लावून घेतल्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पायपिंगला फोल्ड करून घेणार आहे. आणि पायपिंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये अशी दिसते. तर इथे मी पूर्ण पायपिंगला दाब शिलाई मारून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या नेकची फिनिशिंग किती व्यवस्थित अशी आलेली आहे. याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेते. आता इथे मी पायपिंगला लावून दोघीसुद्धा साईड कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता आपल्या नेकची फिनिशिंग आणि पायपिंगची फिनिशिंग किती व्यवस्थित अशी आलेली आहे. तर याच पद्धतीने तुम्ही नेक बनवा. कटोरी ब्लाउजाचा खूप व्यवस्थित असा दिसून येईल. तर इथे बॅक साईडची मी आधीच डिझाईन तयार करून घेतलेली आहे. याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता. खूप सिंपल अशा पद्धतीमध्ये मी तो नेक रेडी केलेला आहे कॉन्ट्रास्टमध्ये. तर नक्कीच बघा. तर इथे आता मी शोल्डर जॉईंट करून घेते. शोल्डर जॉईंट करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे स्लीव्ज लावायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या कटोरी ब्लाउजाची फिनिशिंग किती व्यवस्थित अशी दिसते. तर इथे मी स्लीव्हसुद्धा आधीच रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि सिंपल अशा स्लीव्ज मी रेडी करून घेतलेल्या आहेत. आणि ही जी आहे ही कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाउजालाच लेस आलेली होती, तिलाच मी इथे लावून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी मी इथे फ्रंट आर्म होल कट करून घेते स्लीव्हचा. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी फ्रंट आर्म होल कट करून घेते. आता फ्रंट आर्म होल कट करून घेतल्यानंतर मी इथे लक्षात ठेवण्यासाठी नॉच सुद्धा मारून घेतलेला आहे. आत्ता आपण इथे स्लीव्ज अटॅच करून घेणार आहोत. इथे मी एक स्लीव्ज कशी अटॅच करायची ही पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेली आहे. आणि दुसरी स्लीव्ज मी आधीच रेडी करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ज्या पद्धतीने मी इथे स्लीव्ज लावली आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा स्लीव्ज लावा. इथे तुम्ही बघू शकता मी एक स्लीव्ज तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये लावून दाखवलेली आहे. आणि आता मी इथे दोघीसुद्धा स्लीव्ज अटॅच करून घेतल्या आहेत. स्लीव्ज आपली अटॅच झाल्यानंतर आता मी इथे तुम्हाला फिटिंग दाखवणार आहे. त्याआधी आपण हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घेऊ. हुकपट्टी आणि आयपट्टीसाठी मी इथे आयपट्टीसाठी जे कापड घेतलेला आहे तो मी अस्तरचा आणि मेन फॅब्रिक असे 2 कापड घेतलेले आहेत. तर इथे मी सगळ्यात आधी आयपट्टीला खाली ठेवून घेतलेला आहे. यावर मी ब्लाउजाचा कापड ठेवला आणि सरळ शिलाई मारून घेऊ.
शिलाई मारून झाल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे आय बनवायचे असतील, म्हणजे मशीनचेच आय बनवायचे असतील, तर हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल। इथे मी हाताचेच आय बनवले आहेत, यासाठी मी डायरेक्ट आयपट्टी रेडी केलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या आयपट्टीची किती व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली आहे। आता मी हुक पट्टीसाठी इथे फक्त अस्तरचा असा कापड घेतला आहे आणि जॉईंट करून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आयपट्टी लावून घ्यायची आहे, सॉरी हुक पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। इथे एक दाब शिलाई देऊन घेईल मी आता। दाब शिलाई मारून झाल्यानंतर मी आतल्या साईडला आता 2 फोल्ड मारणार आहेत। इथे मी आधी एक फोल्ड मारला आणि नंतर दुसरा फोल्ड मारला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली हुक पट्टी सुद्धा किती फिनिशिंग मध्ये रेडी झालेली आहे आणि आयपट्टी सुद्धा किती फिनिशिंग मध्ये व्यवस्थित रेडी झाली आहे। आता आपल्याला फिटिंगच्या साईडला सगळ्यात आधी सरळ भागावर सरळ कापड ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला इंटरलॉकची कुठलीच गरज लागणार नाही। यासाठी सगळ्यात आधी मी वरच्या साईडला शिलाई मारून घेते। दुसऱ्या साईडला सुद्धा मी अशाच पद्धतीने शिलाई मारून घेतली आहे। आता मी आतल्या साईडला तुम्हाला दाखवते की किती फिनिशिंग मध्ये आपली मार्जिन रेडी होणार आहे। यानंतर मी आतल्या साईडला कापड उलटा करून घेऊन इथे एक जवळूनच शिलाई मारून घेतलेली आहे। तर इथे मी दोघी साईडला रेडी करून घेतला आहे। आता आपण इथे फिटिंगचं मेजरमेंट लावून घेऊ। तर इथे चेस्टचा चौथा भाग आहे 9 इंच आणि कमरेचा भाग आहे 7.5 इंच। तर तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपली फिटिंगची शिलाई इथे आली आहे आणि 5 इंच आपला आहे दंडघेर। तर इथे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित सरळ अशी कटोरी ब्लाउजाची फिटिंग आलेली आहे। तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी मार्किंग ट्रेस करून घेईल आणि आता आपण इथे फिटिंगची शिलाई मारून घेणार आहोत। इथे मी एका साईडची तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये फिटिंगची शिलाई मारून दाखवली आहे आणि दुसऱ्या साईडला मी आधीच रेडी करून घेतलेला आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण व्हिडिओला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मी असेच तुमच्यासाठी नक्की व्हिडिओज घेऊन येईल आणि डिटेलमध्ये तुम्हाला समजेल असेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल। तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी दोघी साईडला सुद्धा आता फिटिंगची शिलाई मारून घेतली आहे आणि आता मी तुम्हाला आपल्या ब्लाउजाचा फायनल लुक इथे दाखवणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं ब्लाउज इथे किती व्यवस्थित असं रेडी झालं आहे आणि कटोरीचं ब्लाउज असून सुद्धा किती व्यवस्थित असं दिसून येतंय आणि स्लीव्ह सुद्धा आपले खूप व्यवस्थित असे दिसतायत। बॅक साइड सुद्धा तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित असा नेक आला आहे आणि
कॅनव्हसचा यूज न करता आपण बनवलेला नेक आहे हा. तर नक्की हा व्हिडिओसुद्धा तुम्ही चॅनलला जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.